कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत इयत्ता तिसरी लाईव्ह पेपर सोल्युशन पेपर नंबर 203 हा पेपर आपल्याला सोडवायला दिलेला आहे। पेपर सोडवल्यानंतर जे चुकलेले प्रश्न आहेत याच्यासाठी प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवणं आवश्यक होतं हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा असतो। प्रत्येक प्रश्न वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्याला समजून देणं गरजेचं असतं। याच्यासाठी लाईव्ह पेपर सोल्युशन आपण आयोजन केलेलं आहे। चला, प्रश्नपत्रिका क्रमांक 203 आपण समजून घेत आहोत। पहा, उतारा आहे आणि या उतार्यावरती आधारित प्रश्न आहे। उतारा वाचूया आपण। हा उतारा पहिल्यांदा संपूर्ण वाचायचा, त्याखालचे प्रश्न संपूर्ण वाचायचे आणि नंतर प्रश्न पर्यायासह वाचल्यानंतर या उतारामध्ये त्याबद्दल कुठे दिलेली माहिती आहे त्याला अंडरलाईन करून हे प्रश्न सोडवायचे असतात। पहा, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा। थंडीचे दिवस संपले की ऋतुराज वसंताचे आगमन होते। वसंत ऋतू लागतात कोकिळ पक्षी आपल्या गायनाला सुरुवात करतो। धरती आणि आकाशात नव्या नव्या रंगाची उधळण होते। जाई, जुई, सायली, मोगरा, चाफा अशा अनेक फुलांचा सुगंध दरवळतो, म्हणून वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हणतात। आता या ठिकाणी जे ऋतू आहेत, मुख्य ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्याच्यामधले उपऋतू वश हे शिवग्री, व म्हणजे वर्षा, श म्हणजे शरद, हे म्हणजे हेम, शी म्हणजे शिशिर, व म्हणजे वसंत आणि ग्री म्हणजे ग्रीष्म, असा हा ऋतूंचा क्रम आहे। मग याच्यामध्ये ऋतूंचा राजा वसंताला म्हणलं जातं। वसंत ऋतू लागतात कोकिळ पक्षी गायला सुरुवात करतो। धरती आणि आकाशात नव्या नव्या रंगाची उधळण होते, म्हणजे झाडांना नवी पालवी फुटते, फुलांनी भरलेली असतात। जाई, जुई, सायली, मोगरा आणि चाफा ही फुलांची झाडं आहेत आणि या सर्व झाडांना फुलं येतात, फुलांचा सुगंध दरवळतो, म्हणून ते वसंत ऋतूमध्ये घडतं, म्हणून वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हटलेला आहे। थंडीचे दिवस संपले की कोणत्या ऋतूचे आगमन होते? पहा, इथं पहिलं थंडीचे दिवस संपले की ऋतुराज वसंताचे आगमन होते। थंडीचे दिवस संपले की कोणत्या ऋतूचे आगमन होते? वसंत, शरद, ग्रीष्म, वर्षा। उत्तर येणार आहे वसंत। ओके, चला पुढील प्रश्न पहा। धरती आणि आकाशात कशाची उधळण होते? आता धरती आणि आकाशात कशाची उधळण होते यामध्ये पहा, धरती आणि आकाशामध्ये इथे नवीन ओळ आहे। धरती आणि आकाशात नव्या नव्या रंगांची उधळण होते। धरती आणि आकाशात कशाची उधळण होते? नवीन फुलांची, पाकळ्यांची उधळण, नव्या रंगाची, गुलालाची, तर नव्या रंगाची उधळण होते। त्याला पुढील वरील उतार्यात किती फुलं झाडांचा उल्लेख आलेला आहे? आता फुलं झाडे कोणकोणती आहेत, किती आहेत ते बघितलं पाहिजे। फुलं झाडं पहा, पहिल्या थंडी दिवस संपले की ऋतुराज वसंताचे आगमन होते। कोणत्या फुलाचं नाव आहे? नाही। वसंत ऋतू लागतात कोकिळ पक्षी आपल्या गायनाला सुरुवात करतो, यात फुलाचं नाव नाही। धरती आणि आकाशात नव्या रंगाची उधळण होती, फुलाचं नाव नाही। जाई, जुई, सायली, मोगरा आणि चाफा, पहा, जाई, जुई, सायली, मोगरा आणि चाफा म्हणजे किती फुलांची नाव आली? 5 फुलांची। अजून कुठं नाव आलेलं आहे का? नाही। जे एकूण किती फुलांचे आलेले? 5 फुलांची। मग या ठिकाणी प्रश्नामध्ये किती फुलझाडांचा उल्लेख आलेला आहे? 5 फुलझाडांचा उल्लेख आलेला आहे। चला पुढे, रोहन आंबा खात आहे हे वाक्य कोणत्या काळातील आहे? पहा, जेव्हा प्रक्रिया चालू असते तेव्हा वर्तमान काळ, क्रिया पूर्ण घडून गेलेली असते तेव्हा भूतकाळ, आणि भविष्यात पुढे क्रिया घडणार असते तेव्हा भविष्यकाळ। मग इथं रोहन आंबा खात आहे, जी खाण्याची क्रिया सुरू आहे, याचा अर्थ तो कोणता काळ होणार आहे? वर्तमान काळ। आता हेच वाक्य जर आपल्याला भूतकाळामध्ये बनवायचं असेल तर काय होईल? रोहनने आंबा खाल्ला, म्हणजे क्रिया पूर्ण झाली भूतकाळ। भविष्य काळामध्ये रोहन आंबा खाईल। ओके, चला पुढील प्रश्न। झाड या शब्दाचा अनेक वचनी शब्द, एक झाड,
5. आता या ठिकाणी पहा, वचन तयार करताना प्रत्येक वेळेस अंक वापरायचे. बऱ्याच वेळा हे वाक्य देखील वापरणं गरजेचं असतं. झाड, त्याचं एक झाड म्हणजे हा झाड हा एक वचनी शब्द आहे. अनेक वचनी करायचं म्हणजे की तिथे 5 अंक घेतला, 5 झाडे. त्यामुळे काय होईल, एक झाड 5 झाडे. उत्तर झाडे येणार. पुढे पहा, पदावरती कशाचे चित्र आहे. आता या ठिकाणी चित्र दिलेलं नाही, अनावधानाने राहून गेलेलं आहे. तर या ठिकाणी मोराचं पदरावरती कशाचे चित्र आहे, म्हणजे या कवितेवरती एखाद्या असणार आहे. पदरावरती कशाचे चित्र आहे, तर मोराचे चित्र आहे. खालील पर्यायातून अनेक वचनी शब्दाचा पर्याय शोधा. अनेक वचन, एक वचन, अनेक वचन. जसं आपण पाहिलं 1 आणि 5 वापरायचं. वाडी, 1 वाडी, 5 वाड्या. म्हणजे हा कसा होणार आहे, एक वचनी होणार. म्हणजे या ठिकाणी हे व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे, ते समजलं पाहिजे, ते कळलं पाहिजे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला ही बारकाईनं समजून घ्यायची आहे. बारकाईनं समजून घेतली आपल्याला अडचण येणार नाही. ओके. या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे पर्यायातून अनेक वचनी शब्दाचा. वाडी. आता वाडी हा शब्द याचं वचन आपण पाहूया. वाडी. 1 आणि 5 वापरत मला सांगितलं. 1 वापरलं तर 1 वाडी, 5 वाड्या. म्हणजे वाडी हा कसा आला, एक वाडी म्हणजे एक वचन, आणि अनेक वचन घेतलं 5 वाड्या तयार होईल. शब्द वाड्या होईल म्हणजे हा अनेक वचनी शब्द आहे. एक वचनी शब्द होतो वाडी, म्हणजे हा नक्की येणार आहे. वाडी हा शब्द एक वचन आहे. साडी, 1 साडी, 5 साड्या. म्हणजे साडी हा देखील एक वचन येणार आहे. नाडी, 1 नाडी, 5 नाड्या. 1 नाडी, 5 नाड्या. म्हणजे नाडी हा शब्द देखील कसा येणार आहे, एक वचन येणार आहे. आता खेडी, 1 खेडे, 5 खेडी. म्हणजे इथं खेडी या शब्दाचं पहा, जर आपल्याला एक वचन असेल तर त्याचं होतं 1 खेडे. म्हणजे एक वचनी शब्द काय आहे, खेडे. खेडे गाव. आणि अनेक वचनी काय होईल, 5 खेडी. म्हणजे खेडे या शब्दाचा अनेक वचन आहे खेडी. त्यामुळे खेडी हा शब्द अनेक वचनी आहे. आणि आपल्याला काय विचारलेले यामध्ये, निश्चित असा अनेक वचनी. अनेक वचनी शब्द कोणता येणार आहे, खेडी येणार आहे. चला पुढील प्रश्न. खालील पर्यायातून नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय. नपुसकलिंगी शब्द म्हणजे काय असतं, नपुसकलिंगी म्हणजे पुल्लिंगी नाही, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग ती लिंगाचे प्रकार आहे. आता गाय, आता त्या ठिकाणी तो, ती, ते. तो म्हणलं की पुल्लिंग, ती म्हणलं की स्त्रीलिंग आणि ते म्हणलं की नपुसकलिंग. आणि याच्याबरोबर शब्द वापरायचा असतो एकाच वस्तूचं लिंग पाहायचं असतं. त्यामुळे गाय काय म्हणा, ती एक गाय. ती एक गाय म्हणजे हा येणार आहे स्त्रीलिंग. रेडकू, ते एक रेडकू म्हणजे हा येणार आहे नपुसकलिंगी. रेडा, तो एक रेडा म्हणजे येणार आहे पुल्लिंगी. घोडा, तो एक घोडा पुल्लिंगी. ज्यातले नपुसकलिंगी कोणता येणार आहे, रेडकू. सर्व प्राण्यांची पिल्ल फक्त सिंहाचं सोडून बाकी सर्व प्राण्यांच्या पिल्लांची नावं ही नपुसकलिंगी असतात. चला पुढील प्रश्न. राजू आंबा खात आहे हे वाक्य कोणत्या काळात? आपण पाहिलं राजू आंबा खात आहे, खाण्याची क्रिया सुरू आहे, याचा अर्थ हे वर्तमानकाळी वाक्य. खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. पहा या वाक्यामध्ये कोणकोणती विरामचिन्ह आलेली आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ही लेणी किती जुनी, किती प्राचीन आहे सांगू, सुमारे 2000 वर्षांची. या वाक्यातील विरामचिन्ह ओळखायची कोणकोणती आहे. आता या ठिकाणी आहे ते आहे, हे चिन्ह आहे ते स्वल्पविराम, आणि पुन्हा आहे ते
उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे स्वल्पविराम एक आलेला आहे आणि उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. मग या ठिकाणी पावर पूर्णविराम प्रश्नचिन्ह चालेल का? नाही. अर्धविराम अवतरण चिन्ह नाही. स्वल्पविराम आणि उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. त्यामुळे या पद्धतीनं आपल्याला ते लगेच लक्ष देता आपलं कोणतं चुकलं आणि का चुकलं हे समजून घ्या. आता संवाद आहे. हा संवाद, या संवादावरती वाचून आपल्याला संवादावरती व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे. 11 ते 13 संवादातून प्रश्नांच्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ ठळक करा. अरे राम, झाले का झाडांना पाणी घालून? आता हे कोण बोललं असेल हे पुढल्या वाक्यात म्हणतात. हो सर, आता काय करायचे? आता हे वाक्य कोण बोललं असेल? सर बोललेले. राम पाणी घालून झालं का? लगेच तो म्हणला हो सर. याचा अर्थ हे वाक्य कोण बोललेलं आहे? राम बोललेलं आहे. आता सर्व गावातील पाणवठ्यावर जायचं आहे. तेथे आपण पाण्याचे उपयोग व जलप्रदूषण कसे होते याची माहिती घे. हे कोण बोललेलं आहे? सर बोललेले आहे. की आपण पाणवठ्यावर, प्रत्येक गावामध्ये पाणवठा असतो. पाणवठा म्हणजे पाणी भरण्याची जागा, सर्वांची पाणी भरण्याची जागा. आता गावोगावी नळ आलेले, पूर्वी तसं नव्हतं. एक विहीर असायची, ओढा असायचा, एखादा आड असायचं, एखादं ठिकाण असायचं की त्या ठिकाणी सर्व गावातील लोक पाणी भरण्यासाठी यायचे. त्याला पाणवठा म्हणलं जातं. आणि तिथं जलप्रदूषण, त्या पाण्याचं जे सगळे गाव वापरत आहे पाणी, त्याचं प्रदूषण कसं होतं हे आपल्याला माहिती द्यायचं. राम ठीक आहे सर, असं राम म्हणा. ओके. वरील संवादावरून राम काय करत आहे? काय करत आहे पहा बरं. पर्याय: झाडांना पाणी घालतोय, झाडे लावतोय, शेताला पाणी लावतोय, पाणी भरतोय. काय करतोय? झाले का झाडाला पाणी घालून? याचा अर्थ तो झाडांना पाणी घालतोय. पुढील प्रश्न पहा. सर्व विद्यार्थी व शिक्षक कोठे जाणार आहेत? कुठे जाणार आहेत सांगितले की जलप्रदूषण कुठं होतं तर गावातील पाणवठ्यावर. की जलप्रदूषण कसं होतं हे ते मुलांना सर समजून सांगणार आहे. त्याच्यासाठी ते पाणवठ्यावर जाणार आहे. सर्वजण कशाची माहिती घेणार आहे? त्या पाणवठ्यावर कशाची माहिती घेणार आहे तर पाण्याचं जलप्रदूषण कसं, हवा प्रदूषण म्हणजे हवेचं प्रदूषण, मृदा प्रदूषण म्हणजे मातीचं प्रदूषण, पाण्याचे उपयोग व जलप्रदूषण आणि यापैकी नाही. तर त्या पाणवठ्यावर पाण्याचा वापर काय काय केला जातो, कशा कशासाठी पाणी वापरलं जातं हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण या पाणवठ्यावरील पाण्याचं प्रदूषण कसं होतं, ते पाणी कसं खराब होतं याची ते माहिती घेणार आहे. पुढील प्रश्न पहा. खालील पर्याय प्राणी व त्यांची घरं दिली आहे, त्यातील चुकीची जोडी कोण? प्राणी आणि तो कुठे राहतो अशी दिलेला आहे, त्याची चुकीची जोडी. वाघ गुहेत राहतो, बरोबर आहे का? घोडा तबेल्यामध्ये राहतो, हत्ती अंबरखाना, गाय पागा. आता यातलं विचारलेलं आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे? चुकीची जोडी. आता वाघ जाळीमध्ये राहतो, गुहेमध्ये राहतो, सिंह गुहेमध्ये राहतो. आता इथं पर्याय कट पद्धत वापरलीच पाहिजे आपण जाणीव. घोडा तबेल्यामध्ये राहतो, हे बरोबर आहे उत्तर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहा ही पर्याय कट पद्धत. पहिल्यांदा घोडा तबेल्यामध्ये राहतो, हे अगदी 100% बरोबर. हत्तीखाना, अंबारखाना हे पण बरोबर. आता गाय पाग्यामध्ये, पाग्यामध्ये कोण राहतं? घोडा. आता इथं थोडंसं कन्फ्युजन आपलं होतंय. वाघ गुहेमध्ये कुठं राहतो? वाघ तर जाळीमध्ये राहतो. अहो सगळीकडे जाळी असेल असं नाही ना. ही ज्या ठिकाणी जाळी म्हणजे काय? करवंदाची जाळी, दाट असेल करवंदाची जाळी असते, त्यामध्ये आतमध्ये गार असतं, सावली असते आणि खालून जाणं येण्यासाठी जागा असते, याला म्हणायचं जाळी. पण तो गुहेत राहतो. नैसर्गिक आहे गुहा, जमिनी डोंगरामध्ये पोकळे आपोआप तयार झालेले असते, त्या गुहेमध्ये राहतो. गाय मात्र पाग्यामध्ये राहते का? नाही. म्हणजे उत्तर येणार आहे गाय, पागा हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. वाघ गुहा तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी दिलेलं आहे. असे दोन पर्याय लगेच कट होतात. या दोघांमध्ये आपल्याला विचार करावा लागतो. पुढे राजा या शब्दासाठी समानार्थी नसलेला. आता पहा या ठिकाणी समानार्थी नसलेला म्हणलं की त्याला गोल केला पाहिजे. म्हणजे हे आपल्याला आता या ठिकाणी मला ते करता येत नाही. याच्यावरती मला या प्रश्नपत्रिका डायरेक्ट होणार करता येते. बाजूला प्रश्न लिहून घेतला तर मला करता येईल. या ठिकाणी राजाला समानार्थी नसलेल्याला गोल केला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी थोडा वेळ जातो.
मुलं पटकन असलेला म्हणून विचार करतात. नृप म्हणजे राजाचा आहे, भोपाळ म्हणजे ना पण राजाचं आहे, भूप म्हणजे राजाचं आहे, नृपाळ हा चुकीचा आहे. तर इथं नृपाळ याला म्हणजे राजा नाही. पुढे पहा, सोबतच्या आकृती अक्षराचा क्रम लावल्यास एक वाक्यप्रचार तयार होतो. या क्रमाचा योग्य त्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी वाक्यप्रचार पहा, मी, रे, मी व डो. पहा, मी, रे व मे डो याच्यापासून वाक्यप्रचार तयार करायचा आहे. मग याच्यापासून काय होईल, डोळे निवडे. याच्यापासून हा बनवता आपल्याला डोळे निवडणे म्हणजे समाधान. याचे अर्थ कळले पाहिजे, याच्यासाठी पाठांतर असणं गरजेचं आहे, वाचन खूप असणं गरजेचं आहे. आता डोळेचा नंबर पहा, मिळेला 4, हा 4 आहे, डोला 3 आहे, रेला 4 आहे, नीला ओके, नीला 5 नंबर आहे, नीला 5 नंबर आहे, रेला 4 नंबर आहे, वला 2 आहे, नीला 1. मग वाक्याचा कोणता क्रम लावावा लागला, डोळे निवडे. डो म्हणलं की 3 नंबर आहे, रे म्हणलं की 4 नंबर आहे, नी म्हणलं की 5 आहे, व म्हणलं की 2 आहे आणि नी म्हणलं की 1. 3 4 5 2 1 या पद्धतीनं 3 4 5 2 1 कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 2. या पद्धतीनं वाक्यप्रचार तयार करायचा आहे. पुढे खालील अर्थाची म्हण पर्यायामधून शोधा. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ. एखादा चांगला असेल व्यक्ती त्याच्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेऊ नये. याच्या अर्थाचा कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ हा होईल किंवा म्हणीचा अर्थ हा. नाव मोठे लक्षण खोटे, की एखादं नाव मोठं असतं पण त्याचं वागणं वर्तणूक व्यवस्थित नसते, त्याला वापरले जातं. मऊ सापडले म्हणून कोपराने खाऊ नये, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. या अर्थाचा म्हणजे एखाद्याच्या चांगलपणाचा गैरफायदा घेऊ नये. बोलाचा भात बोलाची कडी फक्त बोलणाराच असतो, तो म्हणतो मी हे करीन ते करेन अशा पद्धतीने. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याच व्यक्ती लाभ घेतो. इथं मऊ सापडले म्हणून कोपराने खाऊ नये. त्याला पुढील प्रश्न, डोळे या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय शोधा. आता पहा, मगाशी राजाचा होता समानार्थी शब्द नाही, आता इथं समानार्थी शब्द आहे, शोधा. डोळ्याचा अद्र, अक्ष, तोष, अरी. इथं समानार्थी शब्द आपले पाठ असले पाहिजे. डोळे याचा समानार्थी शब्द अक्ष. उद्घाटन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, उद्घाटन विरुद्ध, उद्घाटन केलं त्याच्या विरुद्ध शेवट समारोप केला. याला पाठांतर वाचन खूप गरजेचं आहे. उद्घाटनच्या विरुद्ध समारोप, उद्घाटन सुरुवात करणे, समारोप म्हणजे शेवट करणे कार्यक्रमाचा. भाऊ या शब्दाचा विरुद्ध लिंगी, लिंग बदला. भाऊ, मला एक भाऊ आहे, विरुद्ध लिंगाचं काय आहे तुला, तर बहीण. भाऊच्या विरुद्ध बहीण हा विरुद्ध लिंगी आहे. आपण तिला दीदी वगैरे म्हणतो, पण शब्दशः त्याचा विरुद्ध लिंगी बहीण, भाऊच्या विरुद्ध लिंगाचा बहीण. लता मंगेशकर या कोणत्या नावाने ओळखतात? या लता मंगेशकर या गान सम्राज्ञी आहेत, पण त्यांना त्यांचं नावाने म्हणजे त्यांना दिलेली उपाधी आहे गान कोकिळा. सम्राज्ञीला पण गान सम्राज्ञी, त्यांचा पदवी दिलेली आहे गान कोकिळा. कर्क या शब्दाशी विसंगत पर्याय ओळखा. कर्क, कर्क म्हणजे काय, कर्क म्हणजे खेकडा. आता याच्यामध्ये पहा, एका शब्दाचे अनेक अर्थ हे आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे. एका शब्दाचे जर अनेक अर्थ माहीत असतील तर या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. कर्क म्हणजे खेकडा. आपण राशीमध्ये पाहिलेलं आहे, चित्र असतं कर्क, तिथं खेकड्याचं चित्र असतं. एक राशीचं नाव आहे, बरोबर आहे. एक असाध्य रोग, कर्करोग, कॅन्सर, त्याला मराठीमध्ये कर्क म्हणतात. आणि कडा हा चुकीचा आहे. बाकीचे सर्व कर्कचे समानार्थी शब्द आहेत. कर्क एका शब्दाचे अनेक अर्थ आहे. जसं मुंग्या वारूळ बनवतात, तसं कोळी काय बनवतो, स्पायडर. कोळी म्हणजे स्पायडर. स्पायडर काय बनवतो, जाळे, वेल, जाळे बनवतो. कोळे मधमाशी बनवतो. ओके, चला पुढील प्रश्न, कुंज कोणाचं असतं? कुंज
माणसांचा कुंज, साधूंचा कुंज, पुस्तकांचा कुंज, वेलींचा कुंज समूहदर्शक शब्द आहे. माणसांचा जमाव असतो, साधूंचा जथा असतो, पुस्तकांचा संच असतो, तसं पुस्तकांचा गठ्ठाही असतो, जसं वेलींचा कुंज असतो. वेलींचा समूहदर्शक शब्द. रुंद अरुंद म्हणजे काय? रुंद अरुंद विरुद्धार्थी शब्द. रुंदच्या विरुद्ध अरुंद. लक्षच्या विरुद्ध लक्ष द्या, त्यांच्या विरुद्ध काय केलं? विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केलं. लक्षच्या विरुद्ध दुर्लक्ष येणार आहे. चला आता गणिताकडे वळूया. गणिताकडे पहा. 97,382 या संख्येतील 1000 स्थानचा अंक देवनागरी लिपीत घ्या. 97,382 पहा. हा अंक लिहिलेला आहे आणि हा अंक 1000 स्थानचा. इथं आपल्याला घेते एक दशक शतक हजार. 1, 10, 1000, 100,000. 1000 स्थानचा अंक देवनागरी लिपीत. देवनागरी म्हणजे मराठी भाषेमध्ये, बाळगोट भाषेमध्ये 7 लिहिला जातो. या पद्धतीने पर्याय क्रमांक येणार आहे 2. चला पुढील प्रश्न. 1000 अधिक 1,500 बरोबर किती? 1000 अधिक 1,500. 1000 आपल्याला माहिती आहे 1000. एक दशक शतक हजार. हजाराच्या घरामध्ये एक दशक शतक हजार. आता 1000 अधिक 1,500. 1000 आणि 1,500 म्हणजे 1,500 कसे दिला? 1000 आणि निम्मे 500. 1500 ते कसे लिहिले जातील? 1500. आणि याची काय करायची? मध्ये अधिक चिन्ह आहे, बेरीज करायची आहे. याची बेरीज किती? 0 आणि 5, 5 1 आणि 2. उत्तर किती येणार आहे? 2,500. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 2 पूर्ण हजार आणि 1/2,000 म्हणजे 2,500. उत्तर येणार आहे 2,500. चला पुढील प्रश्न. 6,932 ही संख्या अक्षरात लिहा. 6,932. 6,932. एक दशक शतक हजार. 6,932. 6,932 पर्यायाचा 6,932 पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 3,000 अधिक 0 अधिक 10 या विस्तार मांडणी होऊन तयार होणारी संख्या पहा. एक दशक शतक हजार. 3,000 म्हणजे 3,000 लिहिताना एकक आणि एकक, दशक आणि दशक. अधिक 0 म्हणजे एका वेळी 0. इथे 0 नाही दिले, इथे 0 दिले तरी नाही दिले तरी काही हरकत नाही. अधिक 10 लिहिताना या पद्धतीने. आणि यांची बेरीज करायची. यांची बेरीज करा. एकक दशक शतक हजार. प्रत्येक घराची बेरीज केली किती उत्तर? 5. एककाची बेरीज 0, दशकाची 1, शतकाची 0, हजाराची 3. उत्तर काय येणार आहे? 3,010. पर्याय क्रमांक 3. चला पुढे एक प्रश्न. 6, 4, 1, 8 हे अंक प्रत्येकी एकाच वेळी वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होते? पहा. एक अंक असेल 6, या एका अंकापासून एकच संख्या तयार होते, 6च तयार होते. आता अजून एक अंक घेतला 4, याच्यापासून किती तयार होते? 5. 64 आणि हात पडून उलटा उलट केले तर 46 म्हणजे 2 होतात. 3 अंक घेतले पहा. एक अंकापासून एकच संख्या तयार होते. 2 अंकापासून 1 गुणिले 2 याचा गुणाकार म्हणजे 2 या ठिकाणी पाहिलं. 3 अंकापासून बेत्रिक 6 कोणकोणते पहा. 146 पासून पहिल्यांदा 1 शतक स्थानी घेतला 146, 164. शतक स्थानी 4 घेतला 461, 416. 6 शतक स्थानी घेतला 641, 614. म्हणजे 3 अंकापासून 6 तयार होतात. मग आता 4 अंकापासून पहा बरं काय कृती आहे? 4 × 24 म्हणजे या ठिकाणी 24 संख्या तयार होती. आता हे पहा. मी तुम्हाला त्याचे एक अंक शतक हजार स्थानी घेऊ बनणाऱ्या 6 तयार दाखवतो. 6 पहा. 6 जर आपण शतक स्थानी घेतला, हजार स्थानी घेतला 6,418. 6,400 फक्त याच्यामध्ये बदल करा 81. 4 आता मी हजार स्थानी घेतला तर
4618, 4681. आता मी शतक हजार स्थानी एक घेतला तर 1648, 1684. आता मी हजार स्थानी 8 घेतला, 8000 स्थानी घेतला तर 8641 आणि 8614. म्हणजे प्रत्येक अंक हजार स्थानी घेतला तर या ठिकाणी 6 संख्या तयार होतात. म्हणजे 6 जर मी हजार स्थानी घेतला, थोडंसं गल्लत झाले. ओके ओके, पहा आपण थोडंसं बॅकला जाऊ. आपण थोडंसं या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते समजून द्यायचं आहे. ओके, पहा 6 पण हजार स्थानी घेतला, 6 घेतला आपण हजार स्थानी, 6418, 6481. हा बदलायचा नाही हजार स्थानचा अंक. आता याच्यामध्ये आदला बदल करूया आपण. या ठिकाणी शतक स्थानी 4 होता, आता शतक स्थानी 1 घेतला, 6148, 6184. आता शतक स्थानचा अंक आपण पुन्हा बदलला, 4 झाला, 1 झाला, राहिला 8, 6841, 6814. म्हणजे हजार स्थानी 6 कॉन्स्टंट ठेवून आपल्याला किती तयार झाल्या संख्या? 6. 4 हजार स्थानी घेऊन, हजार स्थानी 4 घेतला तर त्याच्या 6, हजार स्थानी 1 घेतला तर त्याच्या 6 आणि हजार स्थानी 8 घेतला तर त्याच्या 6. असे किती तयार होतील? 6×4 = 24. असे एकूण 24 संख्या इथं कृती तुम्हाला सांगितलेली आहे. चला पुढे प्रश्नाकडे वळूया आपण. 1 फेब्रुवारी 2016ला सोमवार असेल तर 1 मार्च 2016ला कोणता वार असेल? पहा 1 फेब्रुवारी 2016 या दिवशी दिलेला आहे सोमवार आणि आपल्याला 1 मार्चचा काढायचा आहे. 1 मार्च 2016 या दिवशी कोणता वार येणार आहे? कॅलेंडर तयार करा. पहा मी 2-3 पद्धतीने सांगणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 1 तारखेला 1 फेब्रुवारीला दिलेला आहे सोमवार, मी 1 तारीख दिली. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. आता फेब्रुवारी 2016 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष. लीप वर्ष काय आहे? यातील शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो म्हणून ते लीप वर्ष. म्हणजे 2016 लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारी कितीचा असणार आहे? 29चा. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. 29ला फेब्रुवारी महिना संपला. या ठिकाणी चालू होणार आहे मार्च. 1 मार्चला कोणता वार आला? 1 मार्चला मंगळवार. उत्तर काय येणार आहे? मंगळवार. आता ही एक पद्धत झाली. आमचा कन्या काय करेल? हुशार आहे. तो काय करेल? 1 फेब्रुवारीचा दिलेला आहे, 1 मार्चचा काढायला. फेब्रुवारीचे दिवस किती असतात? फेब्रुवारीचे दिवस हे लीप वर्ष आहे म्हणून 29. हुशार असतात त्याला लगेच लक्षात. आता 1 तारखेचा दिलाय वार म्हणजे फेब्रुवारीचे 1 तारखेचा वार दिलेला आहे. म्हणजे राहिले किती दिवस? फेब्रुवारीचे 28 दिवस. दिलेला वार धरायचा नाही. आणि हे फेब्रुवारीचे 28 आहे आणि मार्चचा 1 मार्चचा काढायचा तो धरायचा आहे. 29 दिवसाचे. आता 29 दिवसाचे आठवडे केले. 29ला तुम्ही 4 ने भागा, 7 ने भागा. एका आठवड्याचे दिवस 7 असतात. 29ला 7 ने भागलं, 7 चोक 28. 4 आठवडे तयार होतात आणि बाकी किती राहते? 1 दिवस. बाकी 1 दिवस राहिले म्हणून 1 दिवस पुढे जायचे. सोमवारच्या पुढे 1 दिवस. सोमवारच्या नंतर येतो मंगळवार. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? मंगळवार. आलं लक्षात? दोन्ही पद्धतीनं आपल्याला सोडवता आलं पाहिजे. चला पुढील प्रश्न. वजाबाकी करा. 3/8 वजा 1/8. पहा याच्यामध्ये 3/8
वजा 1/8 सममूल्य समछेद अपूर्णांक सारखेच छेद आहे तेव्हा याच्या छेदाची वजाबाकी करायची असते, छेद एकदाच लिहायचा असतो. 3 वजा 1 3 मध्ये गेले उत्तर 2/8 आहे का पर्यायामध्ये पहा 2/8 आहे पर्याय क्रमांक 2. नसेल तर याचं संक्षिप्त रूप काय होईल 2 आणि 8 दोन्ही संख्येला भाग जाईल अशी संख्या कोणती आहे 2/8 ला 2 ने पण भाग 2 ने भागला 2 कमी 2 चौक 8 उत्तर काय येणार आहे 1/4. त्याला व्यवहारामध्ये काय म्हणतात 4 भागापैकी 1 भाग पाव. पर्यायामध्ये 2/8 असेल 1/4 असेल किंवा पाव असेल. आपल्याला उत्तर 2/8 दिलेलं आहे. त्याला पुढे खाली कोणत्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो 6 ने निश्चित भाग पर्याय ते पहिला दिलेला आहे 612, दुसरा पर्याय दिलेला आहे 315, तिसरा पर्याय दिलेला आहे 91 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 83. 6 ची कसोटी माहिती आहे 6 ची कसोटी काय आहे 6 चे फॅक्टर पाडले तर त्याला 3 आणि 2 ने भाग जातो. मग तीच कसोटी आहे ज्या संख्येला 3 ने व 2 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. मग 2 ची कसोटी काय आहे ही संख्या सम असावी लागते. सम म्हणजे 0 2 4 6 8 एकक स्थानी असतील तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात. म्हणजे समसंख्या असली पाहिजे. आणि 3 ची कसोटी काय आहे अंकांची बेरीज संख्येतील अंकांची बेरीज 3 च्या पटीमध्ये असली पाहिजे. म्हणजे अंकाच्या बेरजेला 3 ने भाग दिला पाहिजे. आता मी या ठिकाणी पहा 2 ची कसोटी सोपी आहे. या ठिकाणी 2 ची कसोटी म्हणजे सम. आता 315 एकक स्थानी 5 आहे म्हणजे कशी आहे विषम आहे. भाग घालत बसायची भागात करत बसायची गरज नाही. 91 एकक स्थानी 1 आहे म्हणजे कशी आहे विषम आहे. म्हणजे हिलाही 2 ने भाग जाणार नाही. 83 कशी आहे विषम आहे. हुशार मुलगा केवळ पर्याय पाहिले तर तो लगेच उत्तरापर्यंत जाणार. मग 612 मी या 612 ला 3 ने जातो का भाग 2 ने जातो का भाग 2 ने भाग जातो कारण एकक स्थानी 2 आहे म्हणजे समसंख्या आहे म्हणजे 2 ने भाग जाणार आहे. आता 3 ने भाग जातो का यांच्या अंकाची बेरीज करा 6 + 1 7 7 + 2 9 अंकाची बेरीज 9. 3 ने भाग जातो का जातो 3 × 3 = 9 म्हणजे 6 ने जातो 3 ने जातो त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे एका चौरसाची बाजू 15 मीटर आहे तर चौरसाची परिमिती किती. चौरस आहे चौरस म्हणजे की आकृती आपल्याला लगेच लक्षात आली पाहिजे. याच्या चारही बाजू सारख्या असतात चौरसाची आणि बाजू 15 मीटर दिलेली. एक बाजू 15 मीटर आहे आणि याची परिमिती म्हणजे बाजूने आपल्याला काय करायचं आहे या बाजूच्या एका बाजूने त्याला पट्टी लावायची याच्या बाजूने पट्टी बांधायची म्हणजे याला परिमिती म्हणजे या पद्धतीनं अशी रिबन लावलेली आहे. मी किती लागेल इथून इथपर्यंत 15 15 × 30 15 × 45 15 × 60. परिमितीचं सूत्र काय चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले 4 तर चारही बाजू सारख्या असतात 15 × 4 60 मीटर. हे पण बघायचं असतं. पर्याय 60 काय आहे मीटर आहे का चौरस आहे. क्षेत्रफळ चौरसामध्ये मोजलं जातं. पुढे रेषाखंड म्हणजे काय. आता रेषाखंड कशाला म्हणतात. रेषाखंड म्हणजे 2 बाजूला सीमित असतो त्याला म्हणायचं रेषा. आता इथं काय म्हणलं दोन्ही बाजूला खंडित रेषा असते. खंडित आहे बरोबर आहे. आता ही जेव्हा रेषा ही बाण असतो तेव्हा अनंतापर्यंत ती लांब जाणार असते याला रेषा म्हणतात. दोन्ही बाजूला खंडित आहे का आहे त्यामुळे याला रेषा म्हणतात. बाणाच्या एका दिशेने रेषा मर्यादित असते. मी बाणाच्या एका दिशेने अमर्यादित एका दिशेने मर्यादित याला काय म्हणतात किरण. दोन्ही बाजूने अखंडित रेषा अखंडित म्हणजे खंडित नसते याला म्हणायचं रेषा. आणि यापैकी नाही तर दोन्ही बाजूने खंडित असतो त्याला रेषाखंड म्हणलं जातं या पद्धतीने. ओके लिमिटेड याची लांबी मोजता येते रेषेची लांबी मोजता येत नाही. चला पुढे प्रश्न 5 स्टार स्टार या संख्येने स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीचा गुणाकार 90 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे. आता पहा 5 स्टार स्टार दोन्हीकडे 1 1 घेतला त्या 1 ची स्थानिक किंमत 1 होईल याची किंमत 10 होईल. 10 × 1 याचा गुणाकार काय होणार आहे 10 × 1 केलं तर 10 येणार. आपण 2 घेतला इथं
इथे 2 घेतला, या 2ची स्थानिक किंमत 20 येईल, या 2ची स्थानिक किंमत 2 येईल, 20 दुने 40 होईल. 3 अंक घेतला, या 3ची स्थानिक किंमत 30 होईल, या 3ची स्थानिक किंमत 3 होईल, याचा गुणाकार 9. म्हणजे या ठिकाणी पर्याय तुम्हाला वापरता आले पाहिजे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी घेतला, 4 घेतला तर 40 आणि 4 160 होईल, 2 घेतला तर 20 × 2 40 होईल, उत्तर 3 येत आहे. चला पुढील प्रश्न. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती काय? हा पुन्हा चौरसावरती आलेला चौरस, चारी बाजू सारख्या असणारी आकृती, याला चौरस म्हणतात. याची बाजू दिलेली 8 सेंटीमीटर आणि याची परिमिती. म्हणजे काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला त्याच्या भोवताली आपल्याला पट्टी रिबन बांधायची. 8 सेंटीमीटर याच्या चारी बाजू सारख्या असतात. मग आपल्याला पट्टी घेऊया आपल्या रिबन. इथनं सुरुवात करूया. 8 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. म्हणजे काय, बाजू गुणिले 4 ही परिमिती असते 32 सेंटीमीटर. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. 3 मीटरचे सेंटीमीटर किती? आपल्याला मीटरचे सेंटीमीटर करायचे, पण मीटरपासून सेंटीमीटर पर्यंत ही घरं पाठ असते. आता इथं मिली आपल्याला गरज नाही आहे, पण ते लिहिलं सेंटी, डेसी, मीटर, बस एवढं. पुढे आपल्याला गरजेचं आहे का, डेका, हेक्टो, किलो गरजेचं आहे. मग आपल्याला काय सांगितलं, 3 मीटर, मीटरच्या घरात 3 द्या. याचे काय करायचे आहे विचारायचं आपल्याला, सेंटीमीटर, सेंटीमीटर पर्यंत 0 द्या. सेंटीमीटर, डेसी झाले तर 3 मीटरचे डेसी 30 डेसी होते. सेंटीमीटर म्हणले की 300, म्हणजे उत्तर किती येणार आहे, 300 सेंटीमीटर. उत्तर पर्याय क्रमांक 3. आता याचे मिलीमीटर करायला सांगितले असते तर मिलीपर्यंत 0 दिले असते, म्हणजे किती झाले असते, 3000 मिली झाले असते. आपल्याला मिलीमीटर केले असते, आपल्याला सेंटीमीटर म्हणले त्यामुळं 300 येणार आहे. चला पुढील प्रश्न. विजयजवळ काही 5 रुपयाच्या नोटा होत्या, तर खालील पर्यायापैकी त्याच्याजवळील रक्कम कोणती असू शकते? पहा, विजयजवळ 5 रुपयाच्या नोट आहे. तुमच्याजवळ 5 एक असेल 5 रुपयाची नोट तर 5 ते 5 होते, 2 असतील तर 5 दुने 10 होते, 3 असतील तर 5 त्रिक 15 होते, 4 असतील तर 20 होते. म्हणजे उत्तर येत आहे ते 5, 10, 15, 20, 25, 30. म्हणजे 5च्या पाड्यात जर पाहिलं एक सरी 5 0 5 0, म्हणजे 5 रुपयाच्या नोटा असतील तर ती 5च्या पट्टीत असतात. मग 5च्या पट्टीत 58 5च्या पट्टीत आहेत का? 5च्या पट्टीत 58 येतात का? नाही. म्हणजे 58 रुपये असू शकते, पण 55 5च्या ह्याच्यामध्ये असते, बाकीचे वेगळे असते. 92 5च्या पट्टीत आहेत का? नाही. 98 5च्या पट्टीत आहेत का? नाही. 5च्या पट्टीत 100 आहेत का? आहे. हे 5च्या पट्टीत 5चा पाडा 5 10 50 पुढे असतो ना पाडा. 11 5 55, 12 5 60, 13 5 65, 20 5 100. म्हणजे या 100ला 5 ने भाग घातला तर 20 येतो. म्हणजे त्याकडे 5 रुपयाच्या 20 नोट आहे. म्हणजे त्या ठिकाणी 5 ने भाग जाणारी संख्या, त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. त्याला पुढील प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये रेखांकित नसलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवा? आता आकृती मी काढतो या ठिकाणी आकृती काढलेली आहे. त्याचे भाग केलेले पहा बरं किती आहेत. याचे भाग केलेले आहेत 6. म्हणजे हा पूर्णांक काय, एका वस्तूचे 6 भाग केले. म्हणजे याचा अर्थ याचा छेद किती होणार आहे, 6. आता याचा रेखांकित विचार, रेखांकित म्हणजे रंगवले. आता रंगवलेले भाग बघा बरं. हा एक आहे, एक म्हणला असतं 1/6. इकडला एक रंगवलेला आहे, हा एक आणि हा 1/6. म्हणजे दोन्ही मिळून किती झाले, 6 भागापैकी 2 भाग रंगवलेले. म्हणजे रेखांकित भाग किती, 2/6. 2/6 कसला आहे, रेखांकित. आता अरेखांकित न रंगवलेले, अरेखांकित किती आहे, अरेखांकित. आता 2 भाग रंगवलेले, न रंगवलेले किती आहे, 4. अरेखांकित 4/6. म्हणजे 2/6 पर्यायामध्ये आहे का, आहे. नसेल त्याला संक्षिप्त रूप कशाने देत आहे, 2. 2च्या पाड्यात 2 पण आहे, 6 पण आहे. या 2ने याला संक्षिप्त रूप दिलं, 2 1 2 2 त्रिक 6. म्हणजे उत्तर किती येणार आहे, 1/3. पर्यायामध्ये 2/6 नसेल तर 1/3 पण पाहावं लागेल. पर्याय 2/6 आहे, त्यामुळे उत्तर येणार आहे 2/6.
आता या ठिकाणी रेखांकित नसलेला पहा, आपण गडबडीत काय केलं, चुका काय घडतात तुमच्या हे तुम्हाला दाखवलं. आपल्याला प्रश्न काय, रेखांकित नसलेला, रेखांकित असलेला भाग किती, 2/6 का 1/3. आपण गडबडीत लगेच उत्तर नोंदवून मोकळा होतो. तर आपण प्रश्न बारकाईनं वाचणं गरजेचं आहे. रेखांकित नसलेला भाग, अरेखांकित म्हणजेच रेखांकित नसलेला, अरेखांकित याचाच अर्थ रेखांकित नसलेला. 4/6 याला संक्षिप्त रूप देता येते का पहा, 2 ने संक्षिप्त रूप देता येईल, 2 दुणे 4, 2 त्रिक 6. उत्तर येणारे 4/6 किंवा 2/3. दोन्हीचा अर्थ एकच. 6 भागापैकी 4 भाग, या 3 भागापैकी 2 भाग. पहा बरं, मी इथली मधली जर रेषा पुसली याची, तर त्याचे जर 3 भाग केले मी, तर त्यातले 2 भाग हे 2 मिळून एकत्र केले. पहा, हे 2 मी एकत्र केले. हा भाग इथला काढून टाकला, हा भाग मी काढून टाकला. आता हा भाग काढून टाकला पहा, म्हणजे 3 भाग मी 1 भाग रंगवलेला आहे. रेखांकित नसलेला 3 भागापैकी 2 भाग न रंगवलेले. आणि ती मधली रेष ओढली तर काय होतं, मधली रेष ओढली तर याचे 6 भाग होतात. 6 पैकी 4 भाग न रंगवलेले आहे, अरेखांकित आहे. उत्तर येणारे 4/6. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. आता 5 किलोग्रॅमचे ग्रॅम, आता इथं मिली, सेंटी, डेसी गरजेचं नाही. आता इथं ग्रॅम, डेका, हेक्टो, किलो हा तक्ता आपला पाठ पाहिजे. आता काय बनलेलं आहे, 1.5 किलोग्रॅम. आता हे 1.5 लक्षात, अगोदर आपण 1 किलोग्रॅम, 1 किलो, किलोच्या घरात एकल्या, त्याचे ग्रॅम करायचे, ग्रॅमपर्यंत 0 द्यायचं. 1 किलो म्हणजे 10 हेक्टो, 1 किलो म्हणजे 100 डेका, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. आपल्या परत टोपल्यामध्ये 1 पोळी आहे, आपण पाहिलं, 1 चपाती पाहिली. 1.5 म्हणजे काय, 1 आणि अर्धी. मग तसं 1 किलोग्रॅम म्हणजे 1000, मग अर्धा याच्या 1000च्या अर्धे किती होतात, निम्मे. 1000च्या निम्मे 500, 10च्या निम्मे 5 आणि वरचे 2 शून्य, म्हणजे एकूण किती झाले, 1500 ग्रॅम. उत्तर येणारे 1500 ग्रॅम. एक दूधवाला 30 लिटर दूध 10 ठिकाणी समान वाटतं, तर प्रत्येकाला किती दूध मिळेल. पहा, त्याच्याजवळ आहे दूध 30 लिटर. आता तो 10 जणांना वाटतो, म्हणजे भागिले 10 करायचे. मग या पद्धतीने केले, 30 भागिले 10. 10च्या पड्यात 30 आहेत ना, किती साली, तिसऱ्या भाग लागेल 3चा. 10च्या पड्यात तिसऱ्या साली 30, म्हणजे किती येणार प्रत्येकाच्या वाटणीला 3 लिटर. एकाला 3 लिटर, दुसऱ्याला 3 लिटर, 10 जणांना 3 10 30, म्हणजे प्रत्येकाच्या वाटणीला किती येणार आहे, 3 लिटर येणार. 25 पैशाची 24 नाणी देऊन त्या रकमेत 1 रुपयाची किती नाणी मिळेल. पहा, 25 पैशाची 24 नाणी, आपल्याकडे 25 पैसे आपण बघितलेले, 25 पैशाची अशी 24 नाणी, म्हणजे किती पैसे झाले. आता काय, 2 पद्धतीने आपल्याला घेता येईल. 25 पैशाची 24 नाणी म्हणजे 25 गुणिले 24. अरे 24चा पाडा पण आपल्याला आला पाहिजे. 24 पंचे 120, 24 दुने 48, 48 मध्ये 12 मिळवायचे, 48 आणि 2 50 आणि 10 60, एवढे पैसे झाले, पैसे. आणि या पैशाचे रुपये करायचे. 100 पैशाचा 1 रुपया होतो, याला 100 ने भागलं, 2 शून्याला 2 शून्य गेले, किती येतात 6 रुपये. तर 600 पैसे याचे रुपये ठेवले तर 2 संख्येच्या अगोदर दशांश मिळते, म्हणजे 6 रुपये. 6 रुपये म्हणजे 600 पैसे. 600 पैशाचे रुपये केले तर 6 रुपये. आणि त्यात 1 रुपयाची नाणी घेतली, 6 रुपये झाले. मग रुपयाची किती झाली, ते 6 रुपये आहे तुमच्या खिशात. मग ते तुम्हाला सुट्टे होते ते बंद करून घ्यायचे. मग 6 रुपये म्हणजे 1 रुपयाची 6 नाणी येणार आहे. आता हुशार मुलगा काय करेल पहा बरं. हुशार मुलगा काय करेल पहा. आमचा गण्या या पद्धतीनं सोडवतो पहा. तो म्हणेल 25 पैशाची मी 4 नाणी दिली 1 रुपया. 25 पैशाची 4 नाणी दिली की 1 रुपया. मग 24 नाणी त्याची 4-4चा ढीग करावा लागतो. 4-4चा एकत्र केला की 1 रुपया बनतो. मग 24 नाणी त्याला भागिले 4 केले तर माझे किती ढीग तयार होते.
तर ढीग 6 तयार. म्हणजे हा चौघांचा एक ढीग तयार झाला. असा खाली 25 पैशाचा हा एक ढीग तयार झाला. हा एक ढीग तयार झाला. हा एक ढीग तयार झाला. हा एक ढीग तयार झाला आणि हा एक ढीग तयार झाला. या 4-4चे ढीग करून ठेवले. एका एक 4चं केलं की 1 रुपया, या 4चा 1 रुपया, या 4चा 1 रुपया. म्हणजे 24ला 4चा 1 रुपया बनतो म्हणून 24ला 4ने भागा. किती उत्तर येईल? 6. म्हणजे 6 रुपये होणार आहे. चला पुढे प्रश्नाकडे बोलूया. वेगळे पद ओळखा. वेगळे पद ओळखायचे आपल्याला. काय वेगळे पद? जानेवारी, मार्च, जून, जुलै. लगेच भारताचाही करायचा. उंचवटा आलं की काय असतो? 31. जानेवारी किती दिवस आले? 31. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. मार्च पण उंचवटे आलं 31. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून किती झाला? 30 झाला. जुलै 31. हे सगळे 31 दिवसाचे महिने आहेत. त्याच्यामध्ये एकच आहे तो 30 दिवसाचा जून महिना. चला पुढे प्रश्नाकडे. 2022 साली फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतील? आता 2022 साल आहे आणि याच्यामधला फेब्रुवारी महिना. आता फेब्रुवारी पहा, लीप वर्ष. लीप वर्ष कशाला म्हणतात? ज्या सालाला 4ने निश्चित भाग आणि 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला. 22ला पहा बरं 4ने पूर्ण भाग जातो का? 4 पंच 20. 20 असेल, 24 असेल, 16 असेल, याला 4ने भाग. याला 2022ला 4ने भाग जातो का? नाही. भाग जात असेल तर तो कितीचा आला असता? 29चा. भाग जात नाही म्हटल्यानंतर तो कितीचा असणार आहे? 28चा. मग आपल्याला इथे विचारले 2022 फेब्रुवारी महिना कितीच्या दिवसात असणार आहे? 28 दिवसात. पुढे बघा पदावली दिलेली आहे. पदावली आपल्याला सोडवायची आहे. 18 भागिले 9 अधिक 7 गुणिले 3 वजा 3. 18 भागिले 9 अधिक 7 गुणिले 3 वजा 3. आता पदावली म्हणजे काय? तर एकाच गणितात अनेक क्रिया करायची असतील तर त्याला पदावली म्हटलं जातं. आणि पदावलीमध्ये काय असतं? नियम असतो. कंचे भागू बे, कंचे भागू बेव. हे पहिला कंस किंवा कंसाच्या आतलं सोडवायचं. नंतर भागाकार गुणाकार याच्यामधली जी क्रिया सोयीस्कर आहे ती करायची आणि नंतर बेरीज वजाबाकी यामधलं सोयीस्कर करत जायचं ओळी. मग यात कंस आहे का कुठे? नाही. म्हणजे कंसाचं तर काही नाही. आता राहिला भागाकार गुणाकार. याच्यामध्ये अगोदर भागाकार आहे, सोयीस्कर आहे. मग एक एक क्रिया प्रत्येक याला करत जायची. 18ला 9ने भागलं. 9 एके 9, 9 दुने 18. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 2. पुढचं आहे कसं? अधिक 7 गुणिले 3 वजा 3. आता भागाकाराला लगेच बेरीज नाही. भागाकार गुणाकार. मग भागाकार झाला आता राहिला काय? गुणाकार. अगोदर गुणाकार करायला पाहिजे. मग गुणाकार केला तर 2 अधिक, हे पुढचं अगोदरचं लिहून घ्यायचं 2 अधिकचं चिन्ह अधिक. याचं काय येईल उत्तर? 7 गुणिले 3 7 त्रिक 21 वजा 3. आता याच्यामध्ये अधिक आणि वजाबाकीच्या क्रिया आहेत. ओळीनं करत जायचं. अगोदर बेरीज आहे 21 अधिक 2 23 वजा 3 आणि 23 मधनं 3 गेले 20. उत्तर येणार आहे 20. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. 5 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता किलोग्रॅमचे ग्रॅम करायचे. पुन्हा आपल्याला हे माईचे पाठ मिली सेंटी डेसी, ग्रॅम मीटर मीटर, डेका हेक्टो किलो. ग्रॅम डेका हेक्टो किलो. आता या ठिकाणी आपल्याला किलो दिले. 5 किलो, किलोच्या घरात 5 लिहा. याचे काय बनवायचे सांगितले आपल्याला? ग्रॅम बनवायचे. हेक्टो सांगितले असेल तर 5 किलोचे 50 हेक्टो झाले असते. डेका ग्रॅम बनवायचे सांगितले असेल तर 5 किलोचे 500 डेका झाले असते. ग्रॅम सांगितले, ग्रॅम पर्यंत 0 द्या, नंतर दशांश चिन्ह द्या. म्हणजे ही संख्या वाचन काय होईल? 5000 ग्रॅम. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी अपूर्णांक पहा. पहिला आहे 7/13, दुसरा आहे 11/13, तिसरा आहे 19/13 आणि चौथा आहे 10/13. याच्यामधला लहान. पहा तुमचा वाढदिवस आहे
आणि वाढदिवसाला तुमचा केक आणलेला आहे आणि या केकचे समान असे 13 तुकडे केले, असे 13 तुकडे केले, त्यातले तुम्हाला 7 तुकडे मिळाले, इथं 11 तुकडे मिळाले, 19 मिळाले, 10 मिळाले. सगळ्यात कमी कुठे तुम्हाला तुकडा मिळेल? सगळ्यात कमी केक खायला कुठे मिळेल? ही तर या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला 7च भाग मिळाले. तो याला 11 मिळाले, याला 19 मिळाले, याला 10 मिळाले, यांना सगळ्यात जास्त मिळाले. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात कमी तुकडा 7/13 हा सगळ्यात लहान आहे, पहिला पर्याय आहे 7/13. आता मोठा म्हणलं असतं तर 19/13. तुम्हाला विसर एका केकचे 13 तुकडे केले तर 19 कसे दिले? अहो याचे 13 तुकडे दिले, पुन्हा दुसरा केक घेतला त्याचे 13 केले आणि त्यातले 6 दिले, म्हणजे एक पूर्ण दिला, 13चे 13 दिले, म्हणजे अख्खा पूर्ण दिला. आणि दुसऱ्या केकचे पुन्हा 13 तुकडे केले, त्यातले 9 तुकडे दिले, मग 19/13 होता. चला पुढे प्रश्न. 3/17 हा पूर्णांक अक्षरी कसा लिहा? 3/17 पहा, याचं लेखन कसं केलं जातं? 3/17 3/17 असं एक पद्धत आहे जी आपल्याला पुस्तकामध्ये आहे. केवळ हीच पद्धत आहे का? नाही. आता काही जण असे 3/17 असे वाचन करतात. 3/17 हेही बरोबर आहे, चुकीचं नाही. पूर्वी याचं वाचन कसं केलं जायचं? 3/17 पूर्वीच्या काळी 3/4, 3/5, 3/17 ते अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी ही पद्धत. याचं 5/4, 5/4, 5/4 असं. म्हणजे या पद्धतीत आपण पावर 3/17 आहे, अंश 17/3 नाही चालणार, पर्यायकट पद्धत वापरायची. 17/3 आहे का? 17/3 नाही, 3/17. 3/17 3/17 पर्याय क्रमांक 4. आता पहिला 3/17 हे चुकीचं आहे का? नाही. मग जास्त योग्य कोणता आहे हे पण, जर हा पर्याय दिलाच नसता तर पहिला पर्याय आपण लिहिला असता, पहिला बरोबर आहे. पण जास्त योग्य आपल्याला शाळेच्या अभ्यासात पर्याय क्रमांक 4 आहे. जर पर्याय क्रमांक 4 नसेल तर पर्याय क्रमांक 1 देखील बरोबर आहे. पहा खाली कोणत्या आकृती लघु कोणाची नाही? पहा हे प्रश्न तुम्हाला फसवतात, म्हणून तुम्हाला या प्रश्नाला समजून घ्यायचे. लघु कोणाची नाही, इथं तुमचं लक्ष पाहिजे. लघु कोणाची नाही, आणि मग नाही प्रश्न दिसल्याबरोबर याला गोल करायचा. नाही लघु कोणाची नाही, म्हणजे बाकीच्या सगळ्या लघु कोणाच्या असणार. पहिल्या आकृती पहा बरं, लघु कोण आहे? हा काटकोण आहे, हा विशाल कोण आहे. इकडल्या हातावरती पाहिलं हा काटकोण आहे, याच्यापेक्षा लहान लघु कोण असतो, याच्यापेक्षा मोठा विशाल कोण असतो. मग इथे पहा हा लघु कोण आहे, हा लघु कोण आहे, हा काय, हा या पद्धतीचा काय आहे? काटकोण आहे. म्हणजे या ठिकाणी तिसरा पर्याय काटकोणाचे, बाकी सगळे लघु कोण आहे. पर्याय क्रमांक 3 काटकोणाची आहे. पुढे प्रश्न पहा. आपण दररोज पाऊण लिटर दूध विकत घेतो, तर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात किती लिटर दूध विकत घेईल? पहा असे प्रश्न तुम्हाला फसवत असतात. रोज पाऊण लिटर पहा मिलीमध्ये त्याचं करूया आपण, मिली, सेंटी, देसी आणि लिटर. आता 1 लिटर याचे मिली केले 1000 मिली दूध झालं. अर्धा लिटर याचे निम्मे केले 500 झाले. याचे पुन्हा निम्मे केले 250, म्हणजे पाव लिटर झालं. मग पाऊण लिटर घेतलं म्हणजे किती झालं? 700, 250 आणि 500 म्हणजे 750 मिली. रोज तो किती घेतोय? 750 मिली. आता त्याने किती? नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात, आठवडा किती दिवसात असतो? 7 दिवसात. मी रोज 750, याने 7 दिवस घेतले दूध, आठवड्याचे दिवस 7, याला गुणिले 7, 7 0 0, 7 8 35, 5 4 3, 7 7 49 3 52,
हे 5250 मिली एवढं त्याने दूध घेतलेलं आहे. आता हे 5250 मिली शेवटच्या घरामध्ये शून्य आला पाहिजे. 5250 मिली. आता याचे लिटर केले तर 5 लिटर आणि 250 मिली. हे 5 पूर्ण लिटर आणि 250 मिली. 250 म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? पाव भाग म्हणतो. 5 लिटर आणि पाव भाग हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. 5250 मिली, 5 लिटर आणि 250 मिली, 5 लिटर आणि पाव लिटर, अर्धा लिटर पाव लिटर. 5 लिटर आणि पाव लिटर याला व्यवहारात काय म्हणतात? आपल्या चोपड्यामधल्या चपात्या द्यायच्या. 5 पूर्ण चपाती आणि पाव चपाती दिली म्हणजे किती दिली? तर याला म्हणतात 5.25. 5.25 लिटर दूध घेतलेलं आहे. आता प्रश्न पुढील पहा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्यांना 2 ने निश्चित भागतात? आता 2ची कसोटी काय? 2ची कसोटी आहे संख्येच्या एक सरी 0, 2, 4, 6, 8 यामध्ये एकक स्थानी म्हणजे समसंख्या. मी समसंख्या असायला पाहिजे. जर सर्व समसंख्या असतील तर त्याला 2 ने निश्चित भाग जाणार आहे. मग यातल्या पाहू. 524 सम आहे. 525 एकक स्थानी 5 आहे म्हणजे ती विषम आहे. ही 513 विषम आहे म्हणजे या संख्येला 2 ने निश्चित भाग जाणार नाही. 524 ला जातो. 333 एकक स्थानी 3 आहे म्हणजे विषम संख्या म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. 666 660 2 ने जातो पण 601 एकक स्थानी 1 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. 250 224 208 एकक स्थानी 0 आहे. 250 224 आणि 208 या सगळ्याचे एकक स्थानी 0 4 8 आहे म्हणजे समसंख्या आहे. पर्याय क्रमांक 4 ला 2 ने निश्चित भाग जाणार आहे. पुढील प्रश्न पहा. अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असतात. कोणत्या क्रमांकावर अपूर्णांकाची बेरीज 11/17 येईल? आता या ठिकाणी अपूर्णांक द्यायचे राहून गेले. या ठिकाणी अपूर्णांक दिले जाते आणि मग पहिल्या आणि चौथ्या अपूर्णांकाची आणि हे सगळे समच्छेद अपूर्णांक आहेत. पहिल्या आणि चौथ्याची बेरीज, छेदाची बेरीज करायची नाही, फक्त अंशाची बेरीज करायची. अंशाची बेरीज केली आहे. पहिल्या आणि चौथ्याची बेरीज तुमची 11/17 येणार आहे. त्याला पुढे सन 2008 या वर्षामध्ये 3 फेब्रुवारीला रविवार होता तर त्याच वर्षी 4 मार्चला कोणता वार आहे? 2008 साल आहे आणि 3 फेब्रुवारी 2008 या दिवशी तुमचा दिलेला आहे रविवार आणि 4 मार्चचा वार काढायचा आहे. 4 मार्चला कोणता वार आहे? 4 मार्च 2008 ला कोणता वार आहे? कॅलेंडर तयार करायचं आपल्याला. पहा, सोमवार अवघड नसतं खूप. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आपल्याला दिलेला आहे 3 फेब्रुवारीला. 3 फेब्रुवारीला तर इथे 4 5 6 7 8 9 10 सगळं लिहित बसू नका. 3 तारखेला रविवार आला, पुढला रविवार 3 आणि 7 10, त्या पुढला रविवार 10 आणि 7 17, त्या पुढला रविवार 17 आणि 8 25. आता फेब्रुवारी महिना 2008 मधला आहे. 2008 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. मग 25च्या पुढे 26 27 28 29. 29ला गुरुवारी 29चा असेल इथे तारीख होणार आहे 1 मार्च. 1 मार्च 2 3 आपल्याला विचारलेलं की तारखेला 4 मार्चला कोणता वार येतो? 4 मार्चला येतो आहे सोमवार. उत्तर काय येणार आहे? सोमवार. आता हुशार गण्या काय करतो आमचा पाठ? आमचा हुशार गण्या काय करतो? तो हे करत बसत पण हे परफेक्ट आहे. इथे कधीही तुमचं चुकणार कारण तुम्ही आठवड्यावरती काउंटिंग करत आहात. आता गण्या काय करतो? 3 फेब्रुवारीचा वार दिला. आता फेब्रुवारीचे दिवस किती असतात? 29. त्यातनं आपल्याला 3 तारखेला दिला म्हणजे 3, 1 आणि 2 या 3 दिवस सोडायचे. 3 तारखेचं दिला म्हणजे 29 मधलं 3 सोडले, राहिले किती? 26 दिवस. हे फेब्रुवारीचे काउंटिंग करायला आपल्याला दिवस काढायला 26 दिवस. आता मार्चचा 4 मार्चचा काढायला म्हणजे हे 4 दिवस.
हे 4 दिवस. 3 फेब्रुवारीचा वार दिलेला आहे रविवार आणि 4 मार्चचं काढायचं आहे आपल्याला. ओके. फेब्रुवारीचे दिवस 29 असतात, त्यातलं 3 दिवस दिलेले आहे जे 26 दिवस झाले. 25, 26, 27, 28, 29, ओके. 26 आणि 4 30 दिवस झाले. त्याचे आठवडे केले तर 22/7 केलं, 4 आठवडे 7 चोक 28 आणि 2 दिवस शिल्लक राहणारे रविवारच्या पुढं सोमवार मंगळवार. 3 फेब्रुवारीला रविवार आहे. 3, 10, 17, 25, 26, 27, 28, 29, 1, 2, 3, 4 सोमवार. पहा थोडंसं 3 फेब्रुवारीला आणि 29चा दिवस आहे. 1 दिवस जाणार आहे. ओके. इथे 3 तारखेला रविवार दाखवलं. 4, 5, 3, 7, 10, 17, 24. पहा इथे आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन करताना चुकलं आपलं. पहा इथं 24 तारीख येते. इथे 24 तारीख पाहिजे होती. 17, 7, 24 होता. 24 आणि मग इथे पुढे आपल्याला संपूर्ण दाखलं गेली, त्यामुळे चुकलेलं आहे त्या ठिकाणी पहा इथे बरोबर आलेलं लक्षात चुका येतात लगेच. पहा 24, 3, 7, 10, 10, 7, 17, 7, 24, 25, 26, 27, 28, 29. इथे 1 मार्च आला. 1, 2, 3 आणि 4 मार्चला येणार आहे मंगळवार. या ठिकाणी उत्तर आहे मंगळवार. आता गण्याच्या ह्याच्यामध्ये लगेच ते लक्षात आलं. कुठे चूक झाली तर ते लक्षात येते. तर या ठिकाणी 29 3 तारखेचा वार दिलेला आहे, त्यामुळे 1, 2, 3चे वार सोडले. फेब्रुवारीचे दिवस 26 आहे आणि आपल्याला काढायचं 4 मार्च म्हणून 4 दिवस केले. 26 आणि 4 30 दिवस झाले. त्याचे आठवडे केले. 30 दिवसाला 7 ने भागलं. 4 आठवडे होते ना. बाकी किती राहणार आहे? बाकी 2 दिवस. आपल्याला 2 दिवस पुढे जायचे. रविवारच्या पुढे 2 दिवस सोमवार मंगळवार. त्यामुळे उत्तर येणार आहे मंगळवार. उत्तर मंगळवार पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. 469 ही संख्या अक्षरात कशी आहे? एवढे सोपेही प्रश्न असतात. 469 469 4 शतक 6 दशक 9 एकक. 469 पर्याय क्रमांक 3. सन 2012 या वर्षातील जानेवारी महिन्यात कोणत्या तारखांना एकच वार असेल? आता आपण कॅलेंडरमध्ये पाहिलं, त्यात आपण पाहिलं होतं का 3, 10, 17, 24, 31 अशा पद्धतीने. म्हणजे तिथे 7-7 दिवसाचा फरक असतो. म्हणजे ते 5 मध्ये 7, 5 आणि 7 12, 12 आणि 7 19, 19 आणि 7 26 आहे का बरोबर? 5 आणि 7 12, 12 आणि 7 19 आणि 7 26. पहिला पर्याय बरोबर. दुसरा पहा 7 नंतर पुढे 7 मिळून 7 आणि 7 14, 7 21 आणि 7 28. 7 21 7 14 21 28 आहे का? नाही. या ठिकाणी बरोबर. 8 मध्ये पहा 8 मध्ये 7 मिळवले 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. 8 15 22 29 आहे का? नाही. म्हणजे 6 घेतली तारीख 6 7 13 7 20 7 27 आहे का? 6 13 20 27 नाही. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्याला पुढील प्रश्न 13/15 व 7/15 या पूर्णांकाची वजाबाकी. 13/15 मांडा 13/15 आणि 7/15 7/15 यांची वजाबाकी म्हणजे वजाबाकी. 15 ते 15 असं नाही चालत. तर इथं जेव्हा छेद सारखे असतात तेव्हा त्यांची छेद एकदाच लिहायचा असतो आणि 13 - 7 13तनं 7 गेले 6 6/15 हे उत्तर पर्यायामध्ये असेल. थोडंसं अवघड करायचं म्हणजे त्याला संक्षिप्त रूप दिलं जातं. 6 आणि 15 दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या कोणती? 6 आणि 15
ही अशी संख्या आहे 3. 3 ने 3 दुने 6 3 5 15. उत्तर काय आले 2 अंश छेद 5. हे दोन्ही सारखेच आहे, दोन्हीचा सममूल्य आपण सारख्या किमतीचे. इथं 6 अंश छेद 15 किंवा 2 अंश छेद 5 आहे का बघा. 6 अंश छेद 15 पर्यायामध्ये आहे. 6 अंश छेद 15 पहा इथे थोडंसं फसवलंय का. 6 अंश 15 छेद असं नाही, 6 अंश छेद 15 पर्याय क्रमांक 4. 3 मध्ये 6 अंश 15 छेद जे कसं फसवलं जातं इथं मुलं फसतात. चला पुढील प्रश्न. 70 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे समान 7 तुकडे केले तर तुकड्याची लांबी किती. लगेच आमचा गणू करतो 70 आहे त्याला भागिले 7 10. उत्तर चुकलं. पहिलाच पर्याय दिलेला असतो 10 हे पर्यायाच्या. तर काय करायचं आहे तिथं 70 सेंटीमीटर दोरीचे 7 तुकडे केले. आता पहा ही कशा पद्धतीने मुलांच्या चुका घडतात. आता इथं 7 ठिकाणी कापली म्हणलं असतं तर तुकडे 8 झाले असते. तर इथं बरोबर आहे 7 सेंटीमीटरच्या दोरीचे 10 काय केलेलं आहे तुकडे केलेले हो, कापलेले नाहीये. पाय दोरी काढली वर त्याचे 7 तुकडे केले. हे कापली किती वेळा, एकदा नाही दोनदा कापली 3 तुकडे झाले. 3दा 4 वेळा 5 वेळा 6 वेळा कापली की 7 तुकडे. इथं प्रश्न बारकाईने वाचून घ्या की किती वेळा कापली आहे म्हणलंय. जर 6 वेळा कापली तर 7 तुकडे होते. इथं तुकडे दिलेले आहे म्हणून 70 भागिले 7 हे 7 एके 7 7 10 70 म्हणजे या ठिकाणी प्रत्येक तुकड्याची लांबी 10 सेंटीमीटर येणार आहे. जर इथे तुकडे कापले म्हणलं असतं तर मग तुकडे आपल्याला 7 वेळा कापले असते तर तुकडे 8 झाले असते. इथं 7 तुकडे केले म्हणून 70 भागिले 7 10 सेंटीमीटर उत्तर बरोबर आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे. पहा मी आकृती काढतो. या सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे मोजून आपण पाहू. ओके. आता मी काय करतो पहा छोटे छोटे म्हणजे तुकडे प्रत्येक आकाराला नंबर द्यायचे. 1 2 3 पहा बघा 1 नंबरचा त्रिकोण आहे का, आहे. 2 नंबरचा त्रिकोण आहे का, आहे. 3 नंबरचा आहे का, आहे. म्हणजे हे किती छोटे छोटे 3 त्रिकोण झाले. आता दोघांचा मिळून या दोघांचा मिळून तुकडा करायचा आपल्याला. दोघांचा मिळून तुकडा होतो का पहा बरं. दोघांचा मिळून तुकडा करायचा आपल्याला. या दोघांचा मिळून तुकडा होतो का, त्रिकोण होतो का. 1 आणि 2 या दोघांचा मिळून होतो. 2 आणि 3 चा त्रिकोण होतो का पहा बरं. या आकाराला त्रिकोण म्हणतात का. हा त्रिकोण आहे का, हा कुठं काय हा त्रिकोण आहे का, नाही चौकोन होतो. त्यामुळे हा त्रिकोण नाही. त्यामुळे याच्याकडं लक्ष द्यायचं नाही. जे दोघांचा मिळून एक त्रिकोण. आता तिघांचा मिळून पहा बरं. तिघांचा मिळून 1 2 3 या तिघांचा मिळून एक त्रिकोण होतो. या ठिकाणी एकूण किती त्रिकोण होणार आहे. या ठिकाणी एकूण आपल्याला 3 1 आणि 1 एकूण 5 त्रिकोण होणार. या आकृतीमध्ये एकूण छोटे छोटे मोजले तर 3 होतात. या दोघांचा फक्त 1 होतो आणि या तिघांचा मिळून 1 होतो. असे एकूण 5 त्रिकोण होत आहे. चला पुढील प्रश्न पर्याय त्यामुळे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर. पुढे 309 गुणिले 2. 309 गुणिले 2 बरोबर किती. का 309 गुणिले 2 बरोबर किती. 309 गुणिले 2 309 गुणिले 2 हा गुणाकार करायचा आहे. 92 1808 चले 1 बेशून्य कोणत्या पाड्यात शून्य, 2च्या पाड्यात शून्य व्यासाने 0 2 0 शून्यामध्ये हातचा मिळवला 1 आणि बेत्रिक 6. उत्तर किती येणार आहे 618. पर्याय क्रमांक 2. त्याला पुढील प्रश्न. 1 ते 100 संख्यामध्ये
एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक असलेल्या एकूण किती संख्या आहे? पहा काय प्रश्न म्हणलेला आहे त्यांनी. आपल्याला म्हणलेलं आहे 1 ते 100 संख्यामध्ये एकक स्थानी व दशक स्थानी सारखाच अंक असतात. पहा 1 ते 10 मध्ये कोणताच नाही. पहा 11. एकक स्थानी पण दशक स्थानी पण सारखाच अंक पाहिजे. नंतर 22, नंतर 33, 44, 55, 66, 77, 88, 99 आणि 1 ते 100 मध्ये म्हणलेला आहे. हा 100 एकक स्थानी पण 0 आहे, दशक स्थानी पण 0 आहे. 1 ते 100 संख्यामध्ये म्हणलेला आहे. किती अंक येत आहेत पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 ते 100 मध्ये 9 येत आहे. आणि या ठिकाणी एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक असलेले एकूण 10 संख्या असायला पाहिजे. पर्यायामध्ये दिलेलं नाही, त्यामुळे मग जास्तीत जास्त उत्तराच्या जवळ जाणारं उत्तर 9 येईल. उत्तर 9 त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आपलं उत्तर 10 आलं तर पर्यायामध्ये 10 नाही, मग काय करायचं? मग तिथं जायचं काय सुपरवायझर? अहो सर इथं 10 उत्तर येते, त्यांनी 9 दिलेले. याच्याबद्दलच्या शंका पुन्हा टीचरांकडे, आपल्या टीचरांकडे मांडायच्या. ते परीक्षा मंडळाला ते कळवतात. ओके, त्याचे मार्क तुम्हाला मिळतील. चला पुढील प्रश्न. 492, 640, 575, 480, 460 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या. सर्वात प्रथम कोणती संख्या? पहा, या संख्या लिहिताना एकक खाली एकक, दशकाखाली दशक असेल. 492, 640, 575, 480 आणि चौथी संख्या आहे 460. या संख्या चढत्या क्रमाने, चढता क्रम म्हणजे आपण पायरीवर चढत जातो. म्हणजे पहिल्यांदा कोणती घेतो? लहान घेतो, नंतर मोठी, नंतर वरची, नंतर वरची, नंतर वरची. मग सगळ्यात लहान, यातली सगळ्यात लहान याची तुलना करताना या ठिकाणी शतकावरून तुलना करायची. शतकावरून आपल्याला काय पाहिजे? चढत्या क्रमाने म्हणल्या सर्वात प्रथम म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात लहान. मग आपल्याला सगळ्यात लहान पाहिजे. मग शतक सारी 4 आहे, 6 आहे, 5 आहे, 4 आहे, 4 आहे. मग यातले लहान कोणते? 4, 6, 5, 4, 4. आता हे तर मोठे आहे, हे कट होते. मग यातला हा 4 मग लहान का, हा 4 लहान का, हा 4 लहान नाही कळत. मग याची तुलना जेव्हा शतक सानी सारखी तेव्हा दशक आपल्याला बघायचं. दशक सानी 9 आहे, 8 आहेत, 6 आहेत. मग यात कोणतं लहान? 6. हे सगळ्यात लहान कोणती येणार आहे? 460. म्हणजे याचा चढता क्रम लावायचा म्हणजे तर 460 ही पहिल्यांदा येईल. 460 नंतर 480, यानंतर 492 आणि मग या दोघांमध्ये लहान 575 आणि सर्वात मोठी 640. मी यात कसा प्रश्न विचारला जातो? व शेवटून दुसरी कोणती, मधली कोणती? त्यामुळे अशा पद्धतीने वेगळे वेगळे प्रश्न विचारले जातात. 99 क्रमाने येणाऱ्या तिसऱ्या समसंख्येत किती मिळवले म्हणजे बेरीज 110 येईल. पहा, 99 नंतर क्रमाने येणारी तिसरी सम नंतरची तिसरी सम पाहिजे. आता पहा, 99 नंतरची पहिली सम 100 आहे, नंतरची 102 आहे, नंतरची 104. 99 नंतरची पहिली सम 100 येईल. सम म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 8 अंक आहे. 99 नंतरची पहिली सम 100, दुसरी 102, तिसरी 104 आणि यामध्ये किती मिळवलं? 110 होईल. या 104 मध्ये किती मिळवल्या? उत्तर 110 येईल. 110 याच्यामध्ये याला x मांडला, श मांडला. या श मध्ये 104 आधी काही ते तिकडे पाठवले, वजा होत नाही. म्हणजे ही संख्या बघा 110 वजा 104. मग 104 मध्ये किती मिळवलं? 110 होता. 5 6 7 8 9 10 म्हणजे 6 मिळवले. म्हणजेच 110 मध्ये 104 वजा केले तर उत्तर 6 येतं. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, ह्याच्यामध्ये वजाबाकी सांगितलेली करायला तुम्हाला 15/17 वजा 10/17. 15/17
वाचा 10/17 छेद सारखे आहे. छेद एकदाच मांडायचा आणि 15/17 मधनं 10 15 मधनं 10 गेले 7/17 पर्याय क्रमांक 5. ओके 15 मधनं 10 गेले 5 राहतात 5/17 पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 35, 43, 50, 55 प्रश्नचिन्ह 76 या संख्या आकृतीबद्ध होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा या संख्या व्यवस्थित लिहून घ्या. 35, 43, 50, 55 प्रश्नचिन्ह आणि 76. याचा काय संबंध लावता येईल पहा बरं. याच्यामध्ये यामधल्या अंकांची बेरीज 35 मधल्या अंकाची बेरीज 8 येते. 35 आणि 8 43. 43 मधल्या अंकांची बेरीज 7 येते. 43 अधिक 7 50. 50 मधल्या अंकाची बेरीज 5 येते. 50 आणि 5 55. 55 मधल्या अंकाची बेरीज 10 येते. 55 आणि 10 65. पुढे ती साखळी तयार झाली पाहिजे. 65 मधल्या अंकाची बेरीज 11 येते. 65 आणि 11 76. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय पाहिजे 65 पर्याय क्रमांक 2, 7, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्येतील फरक. हा प्रश्न खूप सोपा दिसतो तेवढाच नाही. काय म्हणलेले सर्वात मोठे व सर्वात लहान. अगोदर सर्वात मोठी बनवू. सर्वात मोठी बनवायची म्हणजे अंकांचा उत्तरता क्रम 7, 3, 2 सर्वात मोठी. लहान बनवायची म्हणजे अंकांचा चढता क्रम 2, 3, 7. मग नुसतं आपल्याला सर्वात मोठी सर्वात लहान म्हणलंय का? त्यांनी म्हणलेले सर्वात मोठी व सर्वात लहान विषम. मग ही विषम आहे का? ही सम येते. हेच अंक घेऊन वेगळे अंक वापरायचे नाही. मग 732 731 करू नाही. मग या ठिकाणी विषम अंक म्हणजे हा 3 आहे विषम. हा आपल्याला उचलून बाहेर टाकला पाहिजे. म्हणजे इथे 7 हा 2 आतमध्ये घेतला तर ही होईल 723. ही सर्वात मोठी विषम आहे. या अंकांपासून तयार होणार सर्वात मोठी विषम. आणि सर्वात लहान 237 ही विषम आहे का? ही विषम आहेच. म्हणजे याच्यामध्ये सर्वात मोठी विषम 723 सर्वात लहान विषम 237 आणि यांची काय म्हणलेलं आहे याच्यातला फरक म्हणजे काय करायचं वजाबाकी. मग 3 मधनं 7 जात नाहीये. मनाचा आजचा काय पुढल्या घरात देऊन टाका. 13 7 देऊन टाकले. 7च्या पुढं 8, 9, 10, 11, 12, 13 किती राहिले 6. 2 मधनं 4 जात नाही. मी तर पुन्हा मनाचा आजचा काय पुढल्या घरात देऊन टाका. 12 मधनं 4 गेले. 12 4 देऊन टाकले. 4 आहे 5, 16, 7, 8, 9, 10, 11, 12 8 राहिले. 7 मधनं 3 गेले. 7 3 गेले 4. उत्तर आलं 486 पर्यायामध्ये. याच्यामधला फरक पहा 283 सर्वात मोठ्या व सर्वात लहान विषम संख्येमधला फरक 486 येतो. मी उत्तर दिले 396. चुकलं 13 6 राहिले. 12 4 8 राहिले. 7 3 गेले 4 राहिले. ओके याची प्रश्नामध्ये चूक असेल ती दुरुस्त केलेली आहे. पर्याय चेंज केला. ओके चला प्रश्न क्रमांक हा 66. 67 संख्यांचा चढता क्रम लिहिल्यास मधोमध कोणती संख्या? आता या संख्यांचा चढता क्रम लावायचा आपल्याला. संख्या पहा 799. चढता क्रम लावताना संख्या एकाखाली एक लिहून घ्या. 122 200 583 555 580. चढता क्रम लावायचा. सर्वात लहान सगळ्यात मोठ्या शतकाचं स्थान शतकावर तुलना करा. सर्वात लहान 122 येईल. लिहून टाकले. याच्यामध्ये लहान आता इथे 5 5 5 3 वेळा. यामध्ये दशकाची तुलना करा. दशकावर लहान 5 आहे म्हणजे 555 येईल. याच्यामध्ये आता या दोघांमध्ये पाहायचं लागेल.
शतक स्थानी सारखे आहे, दशक स्थानी सारखं आहे, एकक स्थानी पाहायला 3 इथे 0, हे लहान 0 म्हणजे 580 मध्ये येईल, त्यानंतर येईल 583 आणि सर्वात मोठी 790. आपल्याला काय विचारले, चढता क्रम लिहिल्या मधोमध, मधोमध कोणता येणार आहे 580, पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, एका गावात 4450 माणसे राहतात, त्यातील 1350 परगावी गेली व त्या गावात 1500 नवीन आली, तर त्या गावात एकूण किती माणसे? पहा, 4450 माणसे होती, या माणसांपैकी 1350 गावी गेली, परगावी गेली, जी वजा केली पाहिजे. ही किती राहील? 0, 5 5 गेली 0, 4 3 गेले 1, 4 1 गेला 3, 3100 राहील. नंतर त्या गावात 1500 नवीन आली माणसं, ही त्यामध्ये मिळवली पाहिजे, ॲड केली पाहिजे. इथं 0 0 5 1 7 3 1 4, 4600 गावची लोकसंख्या झाली. 3 शतक 6 एकक 9 दशक आणि 7 एकक रिकाम्या चौकटी. काय म्हणलेलं आहे आपल्याला, प्रश्न पहा व्यवस्थित, मध्ये जागा दिलीच नाही, इथे पाहिजे जागा दिली. 3 शतक आणि 6 एकक मध्ये इथं संख्या बनवायची आहे, 9 दशक आणि 7 एकक. आता हे बनवूया. 3 शतक, 1 शतक म्हणजे पहा, एकक दशक शतक हे तुमच्या लक्षात आहे. एकक इकडे घेतली, एकक दशक शतक. काय म्हणले, 3 शतक, शतकाच्या घरात 3 लिहा. याचे दशक केले तर 30 दशक होते, सुट्टे केले तर 300 एकक होते. 3 शतक म्हणजे 300 आहे, अधिक 6 एकक, एककाच्या घरात 6 म्हणजे 6, म्हणजे 300 अधिक 6. आणि इकडे होते 9 दशक, दशकाच्या घरात 9 द्या, याचे एकक केले तर 90 होते, हे 90 आहे, अधिक 7 एकक म्हणजे सुट्टे 7 आहे. म्हणजे काय झाली संख्या पहा बरं, 300 अधिक 6 306 होती, आणि 90 अधिक 7 97 होती. मग याच्यामध्ये सारख्या आहेत का? नाही, मोठी संख्या आहे, जी संख्या मोठी तिच्याकडे शिंगे करायची, 306 मोठी, त्यामध्ये या ठिकाणी चिन्ह पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी एक प्रश्न चुकलेला आहे. पुढे प्रश्न, 6 रुपयात 50 पैशाची किती नाणी? 6 रुपये आहे आणि त्यात 50 पैशाची नाणी घ्यायची. तुमच्या खिशामध्ये 6 रुपये आहेत आणि या 6 रुपयाची 50 पैशाची नाणी घ्यायची, तर किती नाणी सुट्टे करायचे? 6 रुपये म्हणजे पैसे गेले तर 600 पैसे होतील, आणि त्याचे 50 पैसे नाणी केली भागिले 50 करावे लागतील. मग शून्याला शून्य घालवणार, 5 एके 5, 7 ने 5 गेले 1 राहिला, आणि या 1 वर 0 घेतला 10 झाले, 5 दुने 10 म्हणजे 12 नाणी येतील. हे संक्षिप्त रूपातला भागाकार आपल्याला आला पाहिजे बरं का. हे अशा पद्धतीने भागाकार करत बसायचं नाही. 600 भागिले 50, 50 एके 50, 60 नंतर 50 गेले 10 राहिले, 50 दुने 100. हे आपल्याला हे सुरुवातीला ठीक आहे, पण अशा संक्षिप्त रूपातला भागाकार आला पाहिजे. शून्याला शून्य घालवला, 5 एके 5, 7 ने 5 गेले 1, एका शून्य घेतला 10 झाले, इथं 5 दुने 10 असं. आता हुशार मुलगा काय करेल पहा, 6 रुपयाची 50 पैशाची नाणी घेतली, 1 रुपया घेतला त्यांनी, 1 रुपया, तर त्याच्यामध्ये काय होईल, त्याला 50 पैशाची 2 नाणी. असे 6 रुपये 2 3 4 5 6 हे सगळे 1 रुपयाची नाणी. एकापासून त्याला 2 2 2 2 येतील, इथे 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 6 नाणी, एका नाण्याची 2 होती, 6 नाण्याची 6 गुणे 12. म्हणजे आमचा गण्या असा खूप तरबेज आहे. ओके, चला उत्तर 12 आहे. चला पुढे प्रश्न घ्या. 3 अंकी संख्येत कोणता अंक शतक स्थानी नसतो? 3 अंकी संख्येत कोणता अंक शतक स्थानी नसतो? आता बघा, शतक स्थानी पहा, इथे ही 3 अंकी संख्या आहे. कोणती 3 अंकी संख्या? आता इथं आम्ही ती ही पहिली, ही दुसरी,
इथं कोणते अंक असतील ना. आता इथं 0 घेतलं, इथे 7 घेतला, इथे 1 घेतला, इथे 4 घेतला. ही 3 अंकी संख्या होईल का? कोणते अंक असतात? ही 3 अंकी संख्या आहे, ही 3 अंकी आहे, ही 3 अंकी. आता ही 3 अंकी होईल का? बरं 0 8 9 काय होऊ शकते? 89. ही 3 अंकी वाचल्या जाईल का? नाही. शतक स्थानी जर 0 असेल तर ती संख्या 3 अंकी होत नाही, वाचला जात नाही. त्यामुळे 0 एक शतक स्थानी कधीही नसतो आणि शतक स्थानी 0 असेल तर ती 3 अंकी संख्या नसते, 2 अंकीच असते. पुढे पहा 437 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? 437 ही संख्या याची विस्तारित मांडणी. 4 ची स्थानिक किंमत 4 शतक आहे. 4 शतक म्हणजे नसेल तर पुढे 2 शून्य आहेत, 2 संख्या आहेत, 2 अंक आहेत, 2 शून्य. आता या 3 ची स्थानिक किंमत 3 दशक, तर पुढे 1 अंक आहे म्हणून 1 संख्या 1 शून्य आणि 7 470 अशी मांडली जाईल. 400 अधिक 30 अधिक 6 विस्तारित मांडणी होईल. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. 500 रुपयात 5 रुपयाच्या किती नोट आहेत? 500 रुपये, 500 रुपये त्याला म्हणतात 100 रुपये. मी याचे 4 भाग केले, 100 रुपये आहे, याचे 4 भाग केले, 2 भाग केले 50-50चे होते. पुन्हा हे 50-50चे 2 भाग केले तर 25-25चे होते. याला म्हणतात 500 रुपये. 500 रुपये म्हणजे 100चे 4 भाग केले 25-25चे होतील, अर्धे 2 भाग केले 50-50चे होतील, 4 भाग केले 25-25, मग 3 भाग म्हणजे पाऊण भाग म्हणजे 75 रुपये. आणि यात 5 रुपयाच्या किती नोट आहे ती? 75 भागिले 5, 5 एके 5, 7 भागिले 2, वरचे 5 घेतले, 5 25. म्हणजे इथे या पद्धतीने संक्षिप्त रूपामध्ये आलं पाहिजे. 5 एके 5, इथं बाकी 7 5 गेले 2 राहिले, 2 5 घेतले 25, 5 5 25, म्हणजे 15 नोटा येतील. चला पुढील प्रश्न. खाली कोणत्या पर्यायाचे उत्तर वेगळे आहे? म्हणजे हे सगळे सोडवावे लागते तुम्हाला. पहिला आहे 8 गुणिले 4 भागिले 2. आता पहिल्यांदा भागाकार करा. 8 भागिले 2 4 भागिले 2 केले तर तुम्हाला की भागुणाकार केला उत्तर बदलणार नाही, पण अंक मोठे वाढतात. भागाकार केला 8 4ला 2 ने भागले 2 येईल, 8 गुणे 16 उत्तर येईल पहिल्या पर्यायात. दुसरं 4 गुणिले 4 अधिक 0, अगोदर गुणाकार करा, 4 16 अधिक 0 उत्तर 16 येईल. तिसरा 12 भागिले 3 अधिक गुणिले 4, 12ला 3 ने भागा 3 चौक 12, 4 गुणिले 4 उत्तर येणार आहे 16. चौथा पर्याय आहे 4 अधिक 0 गुणिले 4, अगोदर गुणाकार करा, 0 आणि 4चा गुणाकार 0 येतो. गुणाकार 4 ने 0ला गुणलं, 0ला कोणत्याही संख्येने गुणलं गुणाकार 0, 4 अधिक 4 0 उत्तर 4 येतं. म्हणजे सगळ्या पर्यायाचे 16 येतात, तर चौथ्या पर्यायाचं उत्तर वेगळं येत आहे. आता 75वा. या उत्तरात दशकस्थानी कोणता अंक येईल? पहा 62 गुणिले 13. आता इथं 13चा पाडा आला पाहिजे. 13चा नसेल तर ते पण पाहू. 13 गुणिले 26, 6 4 2, 13 78 2 80. त्याला येत नाही तो कसा करेल? 62 गुणिले 13 एककाने गुणायचे, 3 दुने 6, 3 7 18, 1818 म्हणजे ह्याच्याला काही पुढे जागा नाही. आता दशकाने गुणायचे एककाखाली 0, 1 ने 2 ला गुणले 1 2 2 आणि 1 ने 6 ला गुणले 1 6 6, 6 8 2 10 0 चले 6 7 आणि हातचा 1 8, 806. आता इथं काय म्हणजे उत्तर दशकस्थानी कोणता अंक येईल? दशकस्थानी कोणता आहे? 0. उत्तर पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. पुढील भागामध्ये पुढील पेपर घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.